काय गडबड आहे सकाळ सकाळ आज? आज का हा, नाश्त्याला पोहे बनवायचे आले सकाळी सकाळी आज. कांदा पोहे. हा हम्म कांदा पोहे. हम्म तर पोहे पण धुवून घेतलेले आहेत हम्म आणि ते दुपारच्या जेवणात वांग्याचं भरीत हा. आणि बाजरीची भाकर. कोणाकोणाला आवडती कमेंट मध्ये सांगा. दुपारच्या जेवणाचं बेत भारी आज. हा हम्म? मला वांग्याचं पण खूप आवडती. वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर आम्हाला सर्वांनाच खूप आवडती. हा हम्म. तुम्हाला बी आवडत असली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा बरं, सकाळचं जरा शॉर्टकटच आहे. हा नाश्ता. हम्म. मुलं पण घरी असतात हम्म. त्याच्यामुळे शॉर्टकट. हां ते म्हणत होते मम्मी इडली कर. हां पण रव्याची इडली करायला ना हम्म. त्याला दही टाकावं लागतं भिजत. हम्म. माझा आधीच घसा हे झालेला आहे हम्म. त्याच्यामुळं म्हटलं मग नको. हम्म. हा. ठीक आहे, हा. रव्याची इडलीच कॅन्सल. कॅन्सल. हा त्याच्यामुळं तो बेत आज पोहेवर आलेला आहे नाश्त्याचा. हा कढीपत्ता टाकायलाच थोडा उशीर झाला. कढीपत्ता वरून बी टाकला जमते. हा मग आता वरतूनच टाकायला चालले. असा बी कढीपत्ता कोण खाते? हं? हा कढीपत्ता कोणी बी सगळे टाकायचे फक्त फोडणीला. हा आणि पोहे खाताना तर कढीपत्ता बाजूलाच असतो ना. हा हं? पण टेस्ट येते ना त्याची. तेवढं आहे. हा भाजलं वांग तर. हं? हा हेच जर वांगे चुलीवर भाजले ना असं एक नंबरच भरीत होते. आणि भाकरी पण ना बाजरीची चुलीवरचीच पाहिजे. पण आता इथे चूल मांडायची का मग? नाही नको. हं? नाही तर मांड ना. काय तर जागा आहे ना आपल्याला. चूल मांडायची हा मस्त गावाकडल्यासारख्या ती इथं कापसाच्या. मांडायची काय जरूरत आहे. गच्चीवर नाही का जमत. नाही ना, गच्चीवर आता ऊन आहे सध्या. इथंच मांड. मस्त गावाकडल्यासारख्या कापसाच्या पळाट्या आणायच्या. हे चालतंय. काय नाही तर मग आता तुरीचे सड निघालेले असतात. हो, चाललंयच आपलं. गॅस इकड, चुली इकड. हा चालतंय. आता लिंबू कांद्याची तयारी चालू आहे का? हा अशा पद्धतीने आता पोहे रेडी झालेले आहेत. आता नाश्त्याची तयारी. लावा बरं प्लेट पटपट. आता लय भुका लागलेला सगळी. काय इथे वांग पण भाजलेलं आहे. दुसरं वांग आता अजून एक वांग भाजावं लागतंय. आता नाश्ता झालेला आहे. आता वांग्याचं भरीत बनवायला चालू आहे. इथे हे बारीक करून घेतलेलं आहे वांग. थोडीशी हळद. कलर पण छान येतो. इथं लाल कलरचं तिखट थोडासा आता सांबार मसाला. लय भारी झालं. फायनली वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. आणि तुम्ही कसं बनवता कमेंट मध्ये सांगा. आणि आमचं पण कसं झालंय सांगा. हा हा आता वांग्याचं भरीत तर झालेलं आहे. आता बाजरीच्या भाकरी बनवू. आता आमच्या स्वातीच्या भाकरी बनवायला चालू आहे. हा एक भाकर झालेली आहे. पहा कसं मस्त भाकर फुगलेली आहे.